नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। आपल्याकडे सर्वांकडेच भरपूर साड्या असतात आणि नेहमीच नवीन नवीन साड्या खरेदी करत असतो, परंतु साडी घेतली की तिला पिको फॉल करणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं। आणि आता हा फॉल लावायचा म्हटलं की आपल्याला भरपूर असे पैसे द्यावे लागतात। त्याऐवजी तुम्ही घरच्या घरी फॉल कसा लावायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि या ठिकाणी फॉल लावताना आपल्याला कुठलीही सुई धाग्याचा देखील वापर करायचा नाही, फक्त एका चार्जरच्या मदतीने आपण इथे साडीला फॉल कसा लावायचा तेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल। आता या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही साडीला फॉल लावू शकतात, मग साडी कॉटनची असू द्या किंवा सिल्क साडी असू द्या, डेली यूजची साडी असू द्या किंवा पैठणी साडी असू द्या, कुठल्याही साडीला तुम्ही अगदी इझिली फॉल लावू शकता, ते पण अगदी घरच्या घरी फक्त एका चार्जरच्या मदतीने। तर कसा लावायचा तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। फ्रेंड्स, हा जो फॉल आहे हा माझा डेली यूजच्या साडीचा फॉल आहे आणि ते आज मी तुम्हाला चार्जरच्या मदतीने तुम्हाला तुमची कॉटनची साडी असेल किंवा इतर कुठलीही तुमची न्यू घेतलेली साडी असेल तर त्या साडीला देखील तुम्ही याच पद्धतीने फॉल लावू शकतात। खूप सोपी पद्धत आहे। आता बघा, या ठिकाणी आपल्याकडे जी पण साडी आहे ती साडी घ्यायची आहे। मी या ठिकाणी माझी एक नवीन साडी घेतलेली आहे, जिला की फॉल लावलेला नाही, अशी साडी मी या ठिकाणी घेतलेली आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून ठेवा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आता बघा, जो कडेचा म्हणजे खालचा जो भाग आहे, मी या ठिकाणी साडीचा खालची बाजू अशा प्रकारे केलेली आहेत, म्हणजेच की जो उलट्या साईडने साडीला ठेवायचं आहे। आता बघा, या ठिकाणी खालचा जो काठ आहे म्हणजे जो वरतून येणारा तो खालच्या साईडने ठेवायचा आहे आणि आतील जो भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने ठेवायचा आहे। ज्या ठिकाणी आपल्याला फॉल लावायचा आहे त्या ठिकाणीच व्यवस्थित आपल्याला हे जे आहेत म्हणजे साडी व्यवस्थित अशा प्रकारे सरळ करून घ्यायची आहे। आणि जर तुमच्याकडे साडी जर इकडे तिकडे हलत असेल तर एखादी जड वस्तू देखील त्यांच्या कोपऱ्यावर तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर बघा, आपल्याला जो कुठला फॉल आहे साडीला लावायचा आहे तो फॉल आपल्याला घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही फॉल जो आहे दोनसुद्धा वापरू शकतात किंवा आहे तसा वापरला तरीही चालेल। आता बघा, व्यवस्थित साडी अंथरून घ्यायची आहे, त्यानंतर त्या साडीवरती जो फॉल आहे तो सुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचा आहे, कुठलीही कमी जास्त होणार नाही याची देखील आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची आहे। त्यानंतर खरी जादू आहे ती म्हणजे टेप। आता मी या ठिकाणी हा टेप घेत आहे आणि याच्या मदतीने आपण फॉल कसा लावायचा ते या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, मी हा जो टेप आहे तो ऑनलाईन घेतलेला आहे, मेशोवरतून अगदी 100-150 रुपयाला तुम्हाला इझिली हा टेप मिळून जाईल। याची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा मिळेल। एकदा आपण हा 100 रुपयाचा टेप घेतला की कधीच पैसे जास्त खर्च करण्याची गरज नाही, कारण या टेपमुळे आपल्याला साडीला फॉल लावू शकतो, परंतु त्याचबरोबर एखादा कपडा फाटला तर तो सुद्धा आपण अशा पद्धतीने शिवून घेऊ शकतो। त्यासाठी आपल्याला सुई धाग्याची देखील गरज नाही, खूप सोपी पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। तर बघा, मी ते टेप जो आहे अशा पद्धतीने कट करून घेत आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला फॉल लावायचा आहे त्याच्यावरती व्यवस्थित अशा पट्ट्या आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे। जेवढा मोठा फॉल आहे तेवढीच मोठी आपल्याला सेम साईजचा टेप जो आहे कट करून घ्यायचा आहे आणि एका टेपमध्ये भरपूर असे फॉल जे आहे तुम्ही लावू शकतात, कारण तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती मोठा हा टेप असतो। आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला एका साडीसाठी अगदी थोडासा टेप जो आहे लागत असतो। आता बघा, मी जो टेप आहे तो अशा पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित अशा पद्धतीने जेवढा पाहिजे तेवढा फॉलवरती सेट करून घेतलेला आहे। आता हा जो टेप आहे याच्यामुळेच आपलं सर्व काही शक्य होणार आहे। तुम्ही सुद्धा हा टेप नक्की घेऊन बघा। तुमचे जर कपडे फाटले असेल तर ते सुद्धा शिवत बसायची गरज नाही, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही पॅक करू शकता। तर बघा, एकदम छान असं मी टेप लावल्याच्या नंतर आपला जो फॉल आहे तो याच्यावरती एकदम छान असा सेट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता
कुठेही कमी जास्त होणार नाही किंवा कुठे गोळा होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा एकदम छान असं मी हे जो फॉल आहे याच्यावरती हा टेपवरती सेट करून घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी मी आता इस्त्री घेतलेली आहे आणि जो आपला फॉल वरच्या साईडने असा ठेवलेला आहे त्याच्यावरती आपल्याला गरम इस्त्री फिरवायची आहे. इस्त्री ही गरमच असायला हवी. थंडी इस्त्री यूज करायची नाही. जेवढी इस्त्री गरम असेल तेवढेच हे अगदी पॅक चिटकणार आहे. जो टेप आहे तो वितळतो, त्यामुळे हे जे फॅब्रिक आहे ते एकमेकांना खूप छान असं चिटकून राहतं. आणि बघा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या हे व्यवस्थित लक्षात येईल. या टेपमुळे आपल्याला हे फॉल लावण्याचे जे काम आहे ते अगदी सोपं या ठिकाणी होणार आहे. आणि बघा आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज नाही. तेही आपल्याकडे भरपूर साड्या असतात, नवीन घेत असतो आणि बिना फॉलची साडी तर यूज करत नाही. बघा व्यवस्थित मी जो फॉल ठेवलेला आहे त्यावरती गरम इस्त्री अगदी भरपूर वेळ अशी जोपर्यंत मला वाटत नाही की हे चिटकलंय नाही तोपर्यंत मी व्यवस्थित इस्त्री गरम करून त्यावरती फिरवली आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता, स्वतः बघू शकता. अगदी इझिली आपला जो फॉल आहे तो साडीला असा पॅक झालेला आहे. कुणालाही कळणार नाही की तुम्ही हा जो फॉल आहे घरच्या घरी लावलेला आहे. आता तुम्हाला वाटत असेल, आता बऱ्याच जणींना असंही वाटत असेल की पाण्यामध्ये घातल्यानंतर जो फॉल आहे तो निघून जाईल. तर जर तुम्हाला तसं वाटत असेल तर कडेनं तुम्ही अगदी 1-2 असे टाके जे आहे ते टाकू शकतात. तशी गरज नाही, परंतु अगदी सुई धाग्याने बारीक जे टाके आहे ते आपण टाकू शकतो, म्हणजेच हे पूर्ण जे पॅक होऊन जाईल. तर बघा वरच्या साईडने आणि खालच्या साईडने असं सुई धाग्याने त्या सेम कलरच्या दोरा घेऊन अगदी अंतरावर तुम्ही छोट्या अंतरावर टाके देऊ शकतात. बघा त्यानंतर आता हा जो म्हणजे टेप आहे व्यवस्थित चिटकून राहावा यासाठी बघा मी या ठिकाणी एक चार्जर घेतलेला आहे. आता अशा पद्धतीने जे चार्जर आहे ते कोपऱ्यावरती अशा पद्धतीने व्यवस्थित लोटायचं आहे, म्हणजेच पॅक करायचं आहे. काही टेप जो आहे तो अगदी व्यवस्थितरित्या फॉल आणि साडीला चिटकून राहतो, अजिबात निघत नाही. खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला ही पद्धत थोडी जरी यूजफुल आवडली असेल तर प्लीज एक छोटासा लाईक करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या ठिकाणी भरपूर असा फायदा होऊ शकेल आणि त्यांची देखील भरपूर पैशाची बचत होऊ शकेल. तर मंडळी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला इथे सीन